अंडा करी बनवण्यासाठी मी इथे 7 अंडी घेतली, स्वच्छ पाण्याने धुतली, पाण्यामध्ये उकडायला ठेवली. उकडताना थोडं मीठ टाकायचं आणि उकडल्यानंतर थोड्या वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे अंडी फुटत नाही आणि पाण्यामध्ये पसरत नाही. आता एका फ्राय पॅनमध्ये बघा मी थोडासा खडा मसाला काढून घेतला. 2 वेलची, दालचिनी, 6 जिरं, खसखस, त्याचबरोबर 2 लवंग, 2 मिरी, हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं. ग्रेव्हीसाठी 2 कांदे उभे कट करून घेतले, तसे 2 लाल टोमॅटो घेतले, ते छान तेलामध्ये परतून घेतला आणि आलं लसूण टाकायचं आहे. हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. तोपर्यंत फ्राय पॅनमध्ये तेल टाकून तेलामध्ये बघा अंडी अशी उकडल्यानंतर साल काढून त्याला काप द्यायचे. काप दिल्यानंतर अंड्यावर थोडंसं मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, हळद पावडर टाकायची, तेलामध्ये छान परतून घ्यायची. अंड्याला काप दिल्यामुळे ते अंड्यामध्ये छान लाल तिखट वगैरे, हळद पावडर, मिरची हे सगळं मिक्स होतं आणि अंडा करीला चव छान लागते. फ्राय पॅनमध्ये छान फ्राय करून घ्यायची. नंतर मसाला थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचा. ग्राइंड केल्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेल 2 ते 3 चमचे घालायचं. तेलामध्ये 2 तमालपत्र आणि अगदी बारीक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर तेलामध्ये परतून घ्यायची. परतल्यानंतर जे वाटण वाटलेलं होतं ग्रेव्ही, ती आपल्याला त्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची. चांगली परतल्यानंतर अंडा करीला कलर आणि अगदी चव अप्रतिम लागते. ढाबा स्टाईल अगदी हॉटेलसारखी अंडा करी तयार होते. घरच्या घरी असं तुम्ही ढाबा स्टाईल अंडा करी बनवू शकता. एक सोडून 2 पोळ्या खाल आणि सगळेच खुश होतील बघा. नक्की ट्राय करून बघा. ग्रेव्हीला कलर पण खूप छान आला आहे. तेलामध्ये छान परतल्यानंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट, हळद पावडर हाफ टीस्पून टाकलेला आहे. हे छान तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायचं. परतल्यानंतर चांगला कलर आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फ्राय केलेली अंडी त्यामध्ये सोडून घ्यायची. थोडंसं ग्रेव्ही ठेवायचे, पाणी लागतनुसार टाकायचे, जास्तीचं पाणी टाकायचं नाही आहे. ग्रेव्ही करायचं आहे आणि त्यामध्ये आता ही फ्राय केलेली अंडी आपल्याला त्यामध्ये सोडून घ्यायची आहे. फ्राय केलेलं तेल वगैरे तेलासकट अंडी आपल्याला त्यामध्ये सोडून घ्यायची आहे. छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. एक उकळी काढायची. उकळी काढल्यानंतर गॅस ऑफ करायचा. अंडा करी ढाबा स्टाईल तयार होते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचा. झाले ना ढाबा स्टाईल अंडा करी. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.